हे बघा माईवाली, हे माई चिंगूवाली. चिंगूवाली म्हणजे कोण? माई पोरगी. तर आता हे सांगतो तुम्हाला. आता तुम्ही म्हणा, भाऊ हे अवशे कसं का वाढले? हे भाऊ हे जुल्फी आहे माय. कोण वाढले? जोपर्यंत हिची लाडकी बहिणीचे पैसे भेटत नाही तोपर्यंत हे केस असेच राहणार. हिची 4 महिने झाले, ह्या केसाले 4 महिने झाले. 4 महिन्यापासून हे झिपर 4 महिन्याचं तरी दिसते. 4 महिने, कारण लाडकी बहिणीचे पैसे झाले बंद. माया जिंदगी झाली झंड. कारण ज्या दिवशीपासून लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्या दिवशीपासून हे डोकं खाणं चालू झालं. तेव्हापासून हे जुल्फे वाढणं चालू झाले. हे जुल्फे बिखराए बिखराए बिखर जाए. हे मै चिंगी हे डोकं खाते माया. त्याच्यानं माया चेहरा झाला काया कीट. पहिले मी लय गोरा होतो भाऊ, असा गोरा होतो कुठे नाही सांगत. माया उजेड असा पळत काय होता. वावरात गेले हा असा उजेड होता, पळत होता माया. हा डोंबडी बायको केली म्या. काऊन केली माहितीये का तुम्हाला? कारण हाय त्याले. तुम्ही म्हणत असाल भाऊ एवढा तू गोरा दिसत होता पहिले, आता कोण काया काऊन दिसून राहिला? भाऊ येले एक शास्त्रज्ञ कारण आहे. कारण ह्या काया असा पडलो मी. आता हिच्यासाठी मी वावरात चाललो, कामाला चाललो. त्या कारणामुळं तू पहिले बम गोरा होतो, एवढा गोरा होतो, एवढा गोरा होतो मी. माया उजेड पडत होता, लेट लावायची गरज नव्हती. आता सहायचा काया पडलो मी. काय वावरात म्हणा लागत होत काय वावरात तू एक दिवस उगू नको मनवऱ्याचा उजेड. काय वावरात काय सांगू तुम्हाला माई कथा. लय दुर्भाग्य आहे मी. दुर्भाग्य म्हणजे लय खुशनशीब आहे मी. असं हे डायन भेटली मले. जाऊ द्या नाव, भेटली तर भेटली. पण राजीव हे पाहिजे समजलं काय तुम्हाला? बाई पुट्टी गोरी आहे पण मी डोंबळा आहे. कारण एक आहे, पहिले मी गोरा होतो, मी डोंबळा असं पडलो वावरात जाऊ. ही डोंबळी आहे. हे दिसते तशी नाही आहे. हे काय वावरात बसवली ना दिसत नाही एवढी डोंबळी आहे. पण काय करावं, वागवा लागते भाऊ. कारण कसं असते, लव्ह मॅरेजचं काय कधी सोडता येते पण अरेंज मॅरेजचं सोडता येत नाही. तुम्हाला माहित आहे. त्यांना एक वेळा अरेंज मॅरेज लग्न केलं, हे फोकणीचं गाठोडं चंगच ठेवावं लागते. नाहीतर हे गाठोडं सगळं नाही ठेवलं तर हे गाठोडं पुरा बदल्याच्या राहत नाही. त्या कारणामुळं आणि लव्ह मॅरेज केलेलं कसं असते, कुठेही सोडलं कुठेही धडलं असं असते भाऊ. ह्या कारणामुळं सांगतो लग्न करू नको. करशील तर साजऱ्या पोर संग कर. दुःखे कारण कसं आहे, हे माझे जुल्फे आहे. हे जुल्फे विखरवण तेव्हाच माझ्या जवळ पैसे येतात. आणि कसे म्हणता हे जुल्फे एवढे वाढले भाऊ, खालपणापासून ते शेंड्यापर्यंत सगळंच वाढत चालले. आता उन्हाळ्याला म्हणजे जुल्फे आणि गिरणं चालू होणार. आणि गुळापासून ते शेंड्यापर्यंत केस एवढे वाढले आहे तो माणसाचे अंग शरीर होय काही दिसत नाही. पायापासून शेंड्यापर्यंत गोरा होत. आता सगळंच कोंबडं झालं. कोणाच्या मुलं? तिला जिम्मेदार कोण आहे? याची जिम्मेदार मोदी आहे. कारण ह्या मोदीच्या मुलं मी कामाला चाललो. आणि हिची लाडकी बहीण झाली बंद तेव्हापासून. नाही तर मरे कसेही मले बाजार हाटाले, दारू प्याले, हर गोष्टीला पैसे भेटत होते. आता ही लाडकी बहीण बंद झाली तेव्हापासून दादा आम्ही कानी गोष्ट केली चालू की आता एक काम करायचं, मार्केटात जाऊन भीक मागणं चालू करायचं. आता इले घेतो हे गाणं म्हणत मी वाजवून ढोलक, हे पुट्टी नाचून दोरीवर इले दोरीवर नाचू, आम्ही वाजवून ढोलक यासाठी केस वाढवायला राहिलो आम्ही. कारण हे पुट्टी कशी नाचते बा. नाचो कशी नाचशील तू दोरीवर? कशी नाचशील? अशी नाचणार मी वाजवून ढोलक. ही हिची माईक आणि पैसे सावलं. कारण आमचे उले तसे दिसते आहे ना. ही दाढी वाढून आलो, मिशी वाढून आलो, हे केस मेसन आणि त्याच्यासाठी सोय पैसे मागा. हे दोरीवर नाचन त्याची बंदूकही आहे तिच्या.
ही बंदूक आहे आणि हे दोघं जण आणि एकाच म्हणत मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा नाग नागिन खेळत मेरा तू सवेरा मैं नागिन तू सवेरा मला राव पस्तावा येते राव पस्तावा येते मले काय सांगू माझी जिंदगी कशी होती कशी झाली ती लाडकी बहीण योजना बंद झाली तेव्हापासून जिंदगी झंड झाली काय करा हे लेकर बाय पोटात हे हा नव हे लेकर हमारी जिंदगी जेल बा फिर भी घमंड बा हाँ हमारी जिंदगी झंड बा फिर भी हमको घमंड बा आणि हे पाला लागते मले हे पाला लागते असे चतुर्भुज हा एक आमच्या घरी शास्त्रज्ञ हा शास्त्रज्ञ बा हा पा हा बोल्या माशा जमा करते काय म्हणते सयद बनवतो म्हणते घरी सयद ह्या झांगोळ्या बा काय करते माशा बघते माश्या ढुंगणाले चावली तर मग समजा सयद शास्त्रज्ञ होय तो नवीन नवीन आविष्कार करते भोस उडता काय म्हटलं त्या चिंट्या पादू पादू कोल्या कोल्या बाया महादेवा लेकर पाकर आता मार्केट मध्ये जातो जेव्हापासून लाडकी बहीण बंद झाली भाऊ जिंदगी झाली जल सोडना बे डाल माया अबे डाले हो सोडना माय डाल हे माय डाल असेच मनोरंजनासाठी भाऊ आमचे व्हिडिओ पात्रा आम्ही असाच मनोरंजन करत जाईल व्हिडिओ पात्रा असे कारण आणि हे डाल हा डाल्याला घेऊन जातो आता डालो पा डालो चला भाऊ राव पस्तावा येते भाऊ मले लग्न खाऊ राव पस्तावा येते भाऊ मले काय करू हाय काय एखादी पोरगी लग्नाची तिने तरी लाडकी बहीण योजना पैसे चालू येईल हिची तर बंदच झाली एखादी बायको असन तर तिला करतो मी तिच्याशी लग्न आणि तिला भेटतात मस्त लाडक्या पैशाचे पैसे मस्त मग मला 10 रुपये आले म्हणा म्हटलं ना चला गुड नाईट.